नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कार्तिक इंगळे, द्वारकाधीश कृषी सेवा केंद्र, मांडवा, सोमनाळा, तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर। आता भरपूर शेतकऱ्यांचे समस्या येत आहे ते म्हणजे धान या पिकावरती। धान या पिकावरती आता सध्या मेन म्हणजे करपा रोग आलेला दिसतोय। म्हणजे सुरुवात झालेली आहे करपा रोगासाठी। ते म्हणजे असे की धानाची जी लोंब आहे, जी वरची पातळी आहे ती पिवळी पडत आहे व खालून जो धान आहे तो लालसर पडत आहे। त्याकरिता शेतकरी विचारतात यासाठी उपाय काय? तर यासाठी उपाय म्हणजे असा की आपण आपल्या शेतामध्ये धानाच्या पिकामध्ये झिंक तलवार झिंक वापरावे। त्याच्यानंतर सिविक फंगिसाइड, त्यामध्ये आहे ट्रायसायक्लोजोल 75%, ते पण WPV फॉर्मॅटमध्ये आहे। त्यानंतर आपण खोडकिडासाठी वापरायचं क्लोरिपायरोपास प्लस सायपरमेथ्रिन, आणि व्हाईट फ्लायसाठी पांढऱ्या माशीसाठी वापरायचे आपण ॲसिपेट। यांनी काय होणार, बुरशीनाशक जे आपण वापरत आहोत सिविक, त्याने जे येईल, जे झाडावरती करपा रोग आहे तो नाहीसा होईल। आणि त्यानंतर जे झिंक आहे त्याने हिरवगार येईल आणि झाडाचे बुंद चांगले बनवून राहील। आणि क्लोरिपायरोपास प्लस सायपरमेथ्रिन आहे, यांनी जे अडी आहे, खोड अडी आहे किंवा बाकी अडी आहे, मावा तुडतुडे सुद्धा आहे, ते नाहीशी होतील। आणि ॲसिपेट, आपण जो ॲसिपेट वापरा किंवा डायफेथ्रॉन वापरा, त्याने काय होईल, पांढऱ्या माशीचा नायनाट होईल। अधिक माहितीसाठी द्वारकाधीश कृषी सेवा केंद्राला नक्की भेट द्या। धन्यवाद।